अडाणी तो नाही ज्याला इंग्रजी वाचता येत नाही, अडाणी तो ज्याला बिल वाचता येत नाही. चला बिलावरील प्रत्येक माहिती स्पष्टपणे पाहू. चला तर पाहू बिलामध्ये काय. बघा, ग्राहक क्रमांक आहे, नाव आहे, पत्ता आहे, मोबाईल नंबर आहे, मेल आयडी आहे. त्यानंतर बिलिंग युनिट आहे, दर संकेत आहे. हे लक्षात घ्या, इथं LT1 रेसिडेन्शियल सिंगल फेज आहे. LT1 याचा अर्थ घरगुती आहे, सिंगल फेज आहे. LT2 म्हणजे कमर्शियल, एखाद्या दुकानासाठी, शॉपसाठी. LT3 म्हणजे एखाद्या छोट्या उद्योगासाठी आहे. आणि LT4 म्हणजे सिंगल फेज शेतीसाठी आहे. त्यानंतर बघा, पोल क्रमांक आहे की तुमचं मीटर कोणत्या पोलवर आहे त्या शहरामध्ये. PC चक्र मार्गक्रम हा रिडिंग घेणाऱ्यासाठी आहे. त्यानंतर हे मीटर क्रमांक आहे, रीडिंग ग्रुप दिलेला आहे इथे 11. पुरवठा दिनांक म्हणजे याचा अर्थ कधी मीटर बसवलेलं आहे. मंजूर भार 0.5 किलोवॅट, अतिशय महत्वाचं. तुमचा जो लोड दिलेला आहे 0.5 किलोवॅटच दिला, एवढंच तुम्ही वापरू शकता. जर भविष्यात तुम्हाला जास्त हीटर वगैरे वापरायचं असेल तर हा लोड 2 किलोवॅट किंवा 3 किलोवॅट वाढून घ्यावा लागेल. जर असं नसेल तर शॉर्ट सर्किट झालं, काही भानगडी झाली तर तुमचा क्लेम होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, अतिशय महत्वाचं. सुरक्षा ठेव म्हणजे तुमचे 182 रुपये जमा आहे. चालू रिडिंग कधी घेतलं, मागचं रिडिंग कधी आहे, दिनांक दिलेलं आहे. बघा, चालू रिडिंग किती रिडिंग पडलेलं आहे तुमच्या, मागचं रिडिंग किती आहे, एक आपलं मीटर आहे. दोघातला फरक 253 युनिट आपण वापर केलेला आहे. त्यानंतर 253 आपलं युनिट झालेलं आहे. तर पहा, मागच्या बाजूला काय दिलेलं आहे, हे स्थिर आकार दिलेला आहे म्हणजे फिक्स रेट आहे तुमचं भाडं. त्यानंतर वीज आकार म्हणजे तुम्ही किती युनिट वापरलं, काय दर लागला, हा गुणाकार झाला. हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल कॅल्क्युलेशन करणार आहे. वहन आकार म्हणजे इलेक्ट्रिसिटी तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत किती चार्जेस लागले, कोणत्या पोलने आलेले, कोणत्या मार्गाने आलेले, त्यामुळं 1.47 प्रति युनिट प्रमाणे ते सुद्धा तुम्हाला आकारण्यात आलेलं आहे. इंधन समायोजन आकार म्हणजे इंधनाचा दर कमी जास्त होत असतो. जास्त झाला तर इथं वाढून येईल, कमी झाला तर कमी केला जाईल. तर या ठिकाणी कमी झालेल्यामुळे 19 रुपये इथं कमी झालेले आहे. वीज शुल्क राज्य सरकार आकारतं 16%, तो सुद्धा या ठिकाणी ऍड झालेला आहे. वीज विक्री कर हा कर सुद्धा कधी कधी ऍड केला जातो, सध्या इथे 0 आहे. इतर कर म्हणजे तुमच्यावर काही दंड वगैरे लागला आहे का, ते कर जर ऍड होऊन येऊ शकतो, हे पण तुम्ही पाहिलं पाहिजे. असं बिल टोटल इथं बनलेली रक्कम. त्यानंतर काही मागची थकबाकी आहे का, मागचं बिल बाकी आहे का, तर बघा इथे एकूण थकबाकी मागची बाकी आहे. तर अशा पद्धतीने इथे टोटल बिल तुम्हाला पाहायला भेटतं. तर पहा, युनिट प्रमाणे बिल कसं आकारतात. जर तुमचे 0 ते 100 मध्ये युनिट असतील तर 4 रुपये 28 पैसे. 101 ते 300 असेल तर 11 रुपये 10 पैसे. 301 ते 500 जर युनिट पडले तुमचे त्याच्या पुढचे तर 15 रुपये 38 पैशानं लागतील. 500 ते 1000 तुम्हाला 17 रुपये 68 पैशानं प्रति युनिट लागेल. 1000च्या वरी सुद्धा 17 रुपये 68 पैसे तुम्हाला लागणार आहेत. बघा, इथं इंधन समायोजन आकार दिलेला आहे -0.5 म्हणजे तेवढा दर कमी झालेला आहे प्रति युनिटमध्ये. बघा, तुमच्या रिसिप्ट पण दिलेला आहे. जर तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं असेल, कुणाकडे पैसे दिले असेल तर तुम्ही पाहू शकता बिल भरलेलं आहे की नाही. आता युनिट प्रमाणे बिल कसं आकारतात, पूर्ण बिल कसं बनतं, टोटल कॅल्क्युलेशन पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.